प्रथम आपण हे समजून घेऊ की हे विग्रह जे आहेत, हे तत्त्व, हे विग्रह किंवा भगवंत या विग्रहामध्ये कसे प्रगट होतात. तर शास्त्रामध्ये सांगितलं आहे की 9 प्रकारे भगवंत त्या ठिकाणी स्वतःला प्रगट करतात. म्हणजे एक आहे रत्न, दुसरं आहे माती, तिसरं आहे लाकूड, चौथं आहे वाळू, पाचवं आहे शिला, चंदन वगैरे अशा पद्धतीचे जे आहेत, हस्तिदंत म्हणू शकता किंवा ज्यापासून हे विग्रह बनवले जाऊ शकतात. अशा 8-9 प्रकारे भगवंत त्या ठिकाणी त्याच्यापासून जी मूर्ती बनवली जाते त्या ठिकाणी स्वतःला प्रगट करतात. आणि सगळ्यात शेवटचा आहे मन. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा मन. मनामध्ये सुद्धा आपण जेव्हा भगवंतांचं स्मरण करत असतो, रूप आठवत असतो, तेव्हा भगवंत प्रगट असतात मनामध्ये. आहे का नाही? हे खूप आनंददायक गोष्ट आहे ना. तर भगवंतांनी हे समजून घेतलं पाहिजे आपण शास्त्राच्या आधारे की भगवंतांना कसे प्रगट होतात त्या विग्रहामध्ये. तर जेव्हा भगवंतांच्या विग्रहांना प्राणप्रतिष्ठा, म्हणून त्याला प्राणप्रतिष्ठा म्हटलं आहे. प्राण त्या विग्रहामध्ये प्रतिष्ठापित केले जातात आणि त्याची जी पद्धत आहे तीसुद्धा खूप सुंदर शास्त्रामध्ये याची पद्धत सांगितलेली आहे की कशा पद्धतीने त्याला आवाहन केलं जातं भगवंतांना. त्या ठिकाणी खूप सुंदर पद्धत आहे. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी इस्कॉनच्या मंदिरामध्ये विग्रहाची प्राणप्रतिष्ठा होते तर ते जरूर बघायला जा की कसं भगवंतांना आदल्या दिवशी सगळं अधिवास करतात, नंतर त्या ठिकाणी नेतात, मग त्यांचे नेत्र बांधलेले असतात, मग भगवंतांच्या सगळ्या अवयवामध्ये पवित्र गोष्टींद्वारे प्राण प्रकट केले जातात, त्या मंत्रांचा उच्चार करून. आणि नंतर नेत्र उन्मिलन म्हटलं आहे शेवटच्या दिवशी. भगवंतांचे नेत्र आहे ते उन्मिलन म्हणजे त्या नेत्रावरची पट्टी बांधलेली असती, ती पट्टी काढली जाते आणि त्या ठिकाणी नेत्राद्वारे नेत्रामध्ये भगवंतांना भगवंताचे नेत्र आहेत त्या नेत्रांना प्रकट केलं जातं. अशा पद्धतीने संपूर्ण अवयवाद्वारे त्या ठिकाणी भगवंत प्रकट होतात आणि मग भगवंतांचा सुंदर अभिषेक केला जातो. दही, दूध, पंचगव्य वगैरे या सगळ्या गोष्टींनी. आणि ज्या वेळेला भगवंत प्रगट होतात त्या विग्रहामध्ये तर त्या ठिकाणी पवित्र गोष्टींचं दर्शन घडवलं जातं. जसं तुलसी महाराणी आहे, नंतर गोमाता आहे, गोवत्स वासरासह गोमाता त्या ठिकाणी आणली जाते पवित्र. अशा पद्धतीने हे सगळं भगवंतांना शुभदर्शन घडवलं जातं. तर अशा रीतीने ही सगळं विधी आहे तो जरूर आपण मंदिरामध्ये ज्या ज्या ठिकाणी कुठे भगवंतांचं प्राणप्रतिष्ठा होणार असेल, स्पेसिफिक इस्कॉनच्या मंदिरामध्ये आपण जरूर बघायला जा. खूप सुंदर विधी असतो हा. अशा रीतीने भगवंत त्या विग्रहामध्ये प्रकट होतात.